रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. डायबिटीस असलेला पेशंट किंवा मधुमेह असलेला पेशंट जर या पेशंटच्या हातापायाची आग होत असेल, जळजळ होत असेल किंवा लघवीची जळजळ होत असेल किंवा लघवी कमी प्रमाणात होत असेल किंवा सारखं सारखं लघवीला जावं लागत असेल आणि लघवी पूर्णतः डायबिटीसच्या गोळ्या चालू असल्यामुळे बरं का लक्षात ठेवा, तर अशा व्यक्तींसाठी डायबिटीसचे पेशंट रात्री 7-7, 8-8 वेळा उठतात लघवीसाठी आणि लघवीला गेल्यानंतर लघवी त्यांची पूर्णही होत नाही, थेंबा थेंबाने होते, अतिशय कमी होती. लक्षात ठेवा, इन्सुलिनचे इंजेक्शन घेणारे किंवा डायबिटीसच्या गोळ्या खाणारे पेशंट जे आहेत, तर अशा व्यक्तींसाठी हा आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तर पहिली महत्त्वाची गोष्ट, आर्टिफिशियल इन्सुलिन आपण घेतोय किंवा डायबिटीसच्या, मग तो कुठल्याही टाईपमध्ये असू द्या, टाईप फर्स्टमध्ये असू द्या किंवा टाईप सेकंडमध्ये असू द्या. मी अगोदर बोलून गेलो बऱ्याच व्हिडिओमध्ये की डायबिटीस ही शरीराने केलेली एक प्रकारची सोय आहे. त्याच्यामुळं चक्कर आली म्हणून लगे डायबिटीस असतो आणि डायबिटीसच्या गोळ्यात सुरू करता, इथं तुमची सर्वात मोठी चूक होते. आता झाली चूक तर ती निस्तरायची कशी आणि तुमच्या डायबिटीसच्या गोळ्या आणि डायबिटीसचं इंजेक्शन म्हणजे इन्सुलिनचं इंजेक्शन बंद कसं करायचं, याच्यासाठी मी हा उपचार सांगतो. ते तुमचं नेहमीचं चालूच राहू द्या, परंतु हा उपाय तुम्ही केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, एक महिन्याभराच्या कालावधीमध्ये तुमच्या लक्षात येईल की आपल्याला पूर्णतः फरक पडलेला आहे. त्यावेळेला डॉक्टरकडं चेक केल्यानंतर तुमची साखर ही तुम्हाला नॉर्मल झालेली दिसेल. डायबिटीसवर ही 4-5 व्हिडिओ मी बनवलेले आहेत. आता हा जो व्हिडिओ आहे हा ज्यांना साखर अजिबात खायची नाही त्यांच्यासाठी. ती एक गैरसमज आहे की साखरेमुळे आपल्याला मधुमेह होतो. कुठलाही आहार घेतला तर साखर ही आपल्या शरीरातील कंडिशन कशी आहे त्याच्यावरती अवलंबून आहे आणि प्रत्येकाचं शरीराचं स्ट्रक्चर समानच असेल असं नाही. तर मुख्य विषयाकडे वळतो मी. मुख्य विषय म्हणजे हा आहे की हे कमी व्हावं, शुगर लेवल कॉन्स्टंट राहावी, यासाठी एक हळकुंड, आता ओली हळद काय तुम्हाला मिळणार नाही, एक हळकुंड लक्षात ठेवा, रात्रभर भिजत ठेवायचं. रात्रभर ते भिजलेलं एक हळकुंड, पुन्हा बेलाची एक 6 पानं. आता ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि आवळा जर मिळाला, कच्चा आवळा जर मिळाला, नसेल कच्चा आवळा मिळत तर आवळा पावडर तुम्ही 1 चमचा, ही आवळा पावडर 1 चमचा, भिजवलेलं हळकुंड आणि बेलाची 6 पानं मिक्सरमध्ये लक्षात ठेवा बारीक करून घ्यायचं. आता हळकुंड भिजलेलं असतं, यात कडुलिंबाची 2-3 पानं मिसळली तर अतिशय चांगला रिझल्ट येतो, आणखीन चांगला रिझल्ट येतो, लवकर रिकवर होतं. आणखीन पुढं जाऊन सांगतो, जांभळीची पानं, जांभूळ हा प्लॅंट माहीत आहे तुम्हाला, त्याची पानं किंवा फळं जरी याच्यामध्ये मिसळली तरी सुद्धा चालू शकतात. कमीत कमी हे 3 पदार्थ तर इझिली तुम्हाला अवेलेबल आहेत. एक आवळा चूर्ण, हळकुंड आणि तिसरं बेलाची पानं. बेलाचं झाड काय कुठेही असतं. हे सर्व एकत्रित केल्यानंतर अर्धा ग्लास पाणी आणि त्या पाण्यामध्ये
हे केलेला सगळं जे एकत्रित केलेला जो रस आहे हे काय करायचं, फडक्यामध्ये हे पाणी थोडंसं ओतूनच हा रस तुम्ही तयार करणार आहे. मिक्सरमध्ये तयार करायचा, त्याच्यामुळं पाणी ओतूनच तयार करायचं, लक्षात ठेवा. हा जर असा गाळून तुम्ही फडक्यातून घेतला अर्ध्या ग्लास पाण्यामध्ये, दररोज सकाळी उठल्या उठल्या अनुशापोटी एक महिना, कमीत कमी महिना 21 दिवस तुम्ही घेतला की 21 दिवसाच्या पुढे याचे चांगले परिणाम व्हायला सुरुवात होते. रेग्युलर अनुशापोटी जर हा रस तुम्ही घेतला तर तुमचा जो लघवीचा त्रास आहे, हा लघवीचा त्रास तुम्हाला 3-4 दिवसामध्येच तुम्हाला थोडा 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 कमी झालेला दिसेल. मात्र हे अनुशापोटी पिल्यानंतर पुन्हा अर्धा ते पाऊण तास तुम्ही काहीही खाता कामा नये. अनुशापोटी घ्यायचं आहे म्हणून सांगितलं. अगदी नाश्ता तुम्ही मग 8-8:30ला केला तरी सुद्धा चालू शकतोय. अतिशय हा साधा सोपा मी विलास सांगितला. आता याच्यामध्ये तुम्हाला पदार्थ आणखीनही मिसळू शकता बरं का तुम्ही, नाही असं नाही. याच्यामध्ये तुम्हाला मिसळायचंच असेल तर त्रिफळा चूर्ण मिळतं, ते एक अर्धा चमचा, किंवा आवळा चूर्ण आणि त्रिफळा चूर्ण हे रात्रीच एक अर्धा कप पाण्यामध्ये भिजत जर घातलं आणि हळकुंड हे भिजत घालून दुसऱ्या दिवशी ते पाणी ओतून न देता तेच पाणी मिक्सरमध्ये भरून बाकीचं मटेरियल जे आहे आता सांगितलेलं, मी बेलाची पानं सांगितली, कडुलिंबाची पानं सांगितली, जांभळीची पानं सांगितली, सगळं वापरायची आवश्यकता नाही. कमीत कमी ह्यातले 3 पदार्थ वापरा. आवळा चूर्ण आणि हळद मात्र कंपल्सरी. बाकीच्यापैकी बेलाची पानं वापरा, जांभळीची पानं वापरा, कडुलिंबाची पानं वापरा किंवा त्रिफळा चूर्ण वापरा, कोणतंही वापरलं तरी सुद्धा चालू शकतं. हे जर तुम्ही रेग्युलरली घेतलं 1 महिना, कमीत कमी 1 महिना, तर तुमच्या गोळ्या किंवा इंजेक्शन हळूहळू तुमचं पूर्णपणे बंद होऊ शकेल. आणि तुमची समज आहे की साखर कमी झाल्याने, साखर वाढल्याने मला चक्कर येते. चक्कर येण्याच्या अनेक कारणं आहेत. या वरती मी व्हिडिओ बनवले, 1-2 व्हिडिओ आहेत, ते चॅनलवरती शोधा. चॅनल आवडला तर लाईक सबस्क्राईब करत जावा. शेवटी कमेंट्स करत जावा, आणखीन आपणाला व्हिडिओ कशावरती पाहिजे, आपण कुठून पाहताय हेही सांगत जावा. म्हणजे एवढ्या दूर एक आम्हाला एक कॉन्फिडन्स येतो. आलं का लक्षात? आता मी प्राध्यापक माणूस आहे, तसं वास्तविक पाहता सबस्क्राईब करा, लाईक करा वगैरे असल्या गोष्टी माझ्या नियमात बसत नाही. ज्यांना आवश्यकता आहे ते करतील, ज्यांना नाही त्यांनी स्किप करून पुढे जातील. त्यात काय एवढं विशेष. भगवंताचं ज्ञान वाटण्याचं काम माझं आहे. घ्यायचं का न घ्यायचं ते तुम्ही ठरवा. झालेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठला 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 विठ्ठला.